नमस्कार मंडळी. तर आज आहे दसरा. आम्ही गेलो देवीमध्ये म्हणजे दुपारला. तर इथे प्रिशू लहान आहे म्हणून तिचे सर्वजण पाय पडत होते, पण ती मात्र सर्वांना घाबरत होती. छानसं तिला तयार केलं. मी शॉपला आले संध्याकाळला, मस्तपैकी इथे पूजा केली, देवाची पूजा केली. इकडे सुद्धा बाकी आता ना मी तयारी करत होते, त्यामुळे इथे ब्रशेस आणि आरसा आहे, सो त्याला प्लीज इग्नोर करा. बाकी सर्व पूजा करून घेतली, छानशी अशी पूजा केली. मला जसं समजली तशी मी पूजा केली आणि फक्त मशीन्सची नाही तर प्रोडक्टची सुद्धा पूजा केली, कारण ते सुद्धा लक्ष्मीच आहे असं मला वाटतं. पूर्ण शॉपची मला छान जसं वाटलं तसं मी पूजा केली. मी साडी वेअर केलेली आहे, पण ते काय मी शो करू नाही शकली, फुल लॉकमध्ये दाखवली आहे ती नक्कीच बघा. घरी येऊन बघते तर बघा या महाराणीचं काय चाललं आहे. मामासोबत बोलते आहे. आता सणाला तो नसला ना की आम्हाला खरंच खूप कसं तरी वाटतं, पण असो काय करणार ना, एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. आज दसरा सोनं द्यायला जायचं आहे देवींना वगैरे. माझी तर तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे मी तर नाही जाणार, पण हिची तयारी करायची आहे. मावशी इतक्यात येईलच हिची तयारी करायला आणि मग त्या दोघी सोनं द्यायला जाईल. फुल लॉग माझ्या चॅनलला अपलोड झालेला आहे, तो नक्कीच बघा. हिचं मामाप्रेम काही संपत नाही आहे. आईलासुद्धा त्याच्यासोबत बोलायचं असतं, पण ही ना आईलासुद्धा त्याच्यासोबत बोलू देत नाही. आणि मामालाही आता दुसरं कोणीच नको असतं. त्याचेही फोन फक्त भाचीसाठी येतात. ते दोघं मामाबाची काय बोलतात ना त्यांचं त्यांनाच माहिती. आता आईलासुद्धा त्याच्यासोबत बोलायचं आहे म्हणून आईने तिला मांडीवर घेतलं, पण ती तिथूनसुद्धा खाली उतरली. तिचं असं आहे की माझ्या मामासोबत फक्त मलाच बोलू दे. आई खूप तळपतं त्याच्यासोबत बोलायला, पण ही महाराणी काही त्या दोघांना बोलू देत नाही. असो चला, आता हिची मी पटापट तयारी करते, कारण सोनं द्यायला जायचं आहे त्या दोघींना आणि तिचं पूर्ण लुक तुम्हाला दाखवते. नंतर काही फारसं मी शूट नाही करू शकले. रेडी झाल्यावर आमचं बघून तिने मला आणि सर्वांना सोनं दिलं आणि त्यानंतर त्या दोघी गेल्या बाकीच्यांना सोनं द्यायला. चला, मी या मिनी व्लॉगला इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.